मनोज जरांगे पाटील यांची आज विजयी रॅली निघणार आहे आणि त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। रायगडच्या दौऱ्यावरती होते गेले 2 दिवस ते आणि रायगडचा दौरा संपवून आज ते पुण्यामध्ये असतील। त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे यांचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी आता सज्जता आपल्याला बघायला मिळते आणि विजयी स्वागत यात्रेच्या नंतर मनोज जरांगे पाटील आज एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये आज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। तुषार, आजचा पुण्याचा दौरा कसा असणार आहे जरांगे पाटलांचा आणि आज पत्रकार परिषदेची सुद्धा उत्सुकता आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज मनोज जरांगे पाटील हे पुण्यात असणार आहेत। पुणे जिल्ह्यातील खरं तर चाकण या ठिकाणी खरं तर ते मुक्कामी होते आणि त्यानंतरून ते पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि त्यानंतर पुणे शहर असा एकंदरीत त्यांचा संपूर्ण दिनक्रम असणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहर असेल, चाकण असेल आणि पुणे शहर असेल अशा विविध ठिकाणी खरं तर मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगेंचं स्वागत करण्यात येणार आहे। जंगी खरं तर स्वागताची तयारी मराठा समाजाकडून करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्यानंतरून 12:30 वाजता मनोज जरांगे पाटील हे पत्रकारांशी वार्तालाप करणारे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने हा वार्तालाप ठेवण्यात आलेला आहे आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलतायत हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। कारण कालच खरं तर जी समिती नेमलेली आहे, ज्या पद्धतीने हे संपूर्ण सर्वेक्षण होतंय त्यावरती मुदतवाढ देण्यात आलेली आणि त्यावरती मनोज जरांगे पाटील काय बोलतायत हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद तुषार या अपडेटसाठी।